पार्थ पवार, सुनील तटकरे, मिलिंद देवरा यांची राज्यसभेसाठी चर्चा रंगलेली आहे। अजित पवार गटाकडून पार्थ पवार, सुनील तटकरेंना संधी मिळण्याची शक्यता आहे। शिवसेनेकडून मिलिंद देवरा यांची वर्णी लागू शकते। महाराष्ट्रातील 6 जागांसाठी 27 फेब्रुवारीला मतदान होणार आहे। येत्या एप्रिलमध्ये रिक्त होणाऱ्या राज्यसभेच्या राज्यातील 6 जागांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे अजित पवार गट यांच्याकडून सुनील तटकरे किंवा पार्थ पवार यांना संधी मिळू शकते। शिवसेनेकडून मिलिंद देवरा, भाजपकडून राम शिंदे यांची वर्णी लागू शकते। राज्यसभेच्या 15 राज्यातील 56 जागांसाठी येत्या 27 फेब्रुवारीला मतदान होणार आहे। यामध्ये 29 फेब्रुवारीला निकाल जाहीर होतील। यात महाराष्ट्रातील 6 जागांचा समावेश आहे। सध्या या 6 जागांपैकी 3 जागा सत्ताधारी भाजपच्या ताब्यामध्ये असून विरोधकांच्या मवियातील घटक पक्षांकडेही 3 जागा आहेत। त्यामुळे निवडणुकीमध्ये या पक्षांना आपापले गड राखता येतात किंवा नाही हे पाहणं महत्त्वाचं आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।